नमस्कार, करामती सरपंच सुदामराव नेवसे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपण पाहतोय की सुपे येथील हजरत ख्वाजा श्यामन्सर बाबा दर्ग्याचा उरूस आता सुरू आहे. आज उरसाचा दुसरा दिवस म्हणजे मुख्य दिवस. या मुख्य दिवशी या ठिकाणी भरगच्च असा या ठिकाणी उरूस भरलेला आहे आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील जे भाविक आहेत ते भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि या उरसाचा अत्युच्च आणि मनमुराद असा आनंद घेत आहेत. तर आपण पाहतोय की आज या उरसाच्या दिवशी की आज खऱ्या अर्थानं नवसाचे दिवे पाजळण्याचा एक दिवस असतो की आपण जे केलेलं जे बाबांना नवस आहेत ते नवस्फूर्तीचा हा दिवस असतो. नवस्फूर्तीच्या दिवशी आपण पाहतो की अनेक भाविक त्याचबरोबर महिला गव्हाचे दिवे या ठिकाणी पाजळले जातात. आपण पाहतोय की आता हा मोठा पाळणा आहे. त्या पाळण्यामध्ये बसण्याचा मलाही एक खऱ्या अर्थानं मोह झालेला आहे. म्हणून मी तिकीट काढून बरं का या ठिकाणी 70 रुपयाचे तिकीट काढलेलं आहे आणि तिकीट काढून मी या ठिकाणी आलेलो आहे. तर पाहूया, आपण या पाळण्यात बसूया. चला.
पाळण्यामध्ये. अरे बापरे, किती उंचावर आलोय. आणि उंचावर आले असताना माझे तर डोळे गरागरा फिरायला लागलेत. मला का चक्कर येते का काय काय माहीत. आणि चक्कर आलेचं सोपं नाही हो. मला कोण वाचवणार. आणि मी एकटाच हो नाही, एकटामध्ये आहेत बरं का बाकीचे, पण सोपं नाही ना. अहो आता कसं तरी व्हायला लागलंय. आता पुढं कसं व्हायचं. जर का गरागरा फिरायला लागलो नाही, हा बाबा लय कसं तरी होतं बाबा पोटाचे. असं नाही करू नका. उगत बसतो या पाळण्यात बरं का. पण हौसच मनाची एक आपल्याला हौस आहे. हां आलोवर आलो डोकावर. अरे बापरे, आता तर मला हे सगळं परिसर सुपे परगणा दिसायला लागला हो. आता मात्र काही खरं नाही, पण असू द्या. अहो काही झालं तरी माणसामध्ये एक जिद्द असावी आणि जिद्दीबरोबर भीती नसावी बरं का. पण मला कसं तरी होतंय हो, पण असू द्या. अरे चला, काय होईल ते जाईल. अरे बापरे, सगळं काही प्रकाशाचा आनंद बरं का. सगळा लखलकाटच. तिकडं पाहावं तिकडं लखलकाट. वा काय सोहळा आहे बरं का हा. याची देही याची डोळा पाहावा असा सोहळा आहे बघा. चला तर मग, पण लय भीती वाटते हो. अरे आता काय खरं नाही बाबा. तू चाल पुढं तुला रगड्या, तू चाल पुढं तुला रगड्या. भीती कशाची, परवा भी कुणाची.
संपले बाबा पैसे आणि ही जी काय आनंद होतो ते आवडलटकेचाच. हां आम्ही म्हटलं चांगलं करा करा फिरविल. हां ती मोठी झेप घेईल पण कशाचं काय थोडंच. अरे असू दे बाबा, आनंद आणि सुख सुख आयुष्यात थोडंच असते. पण माणूस कसा सुखासाठी धडपडतो बरं का, दुःखाचं काहीच नाही त्याला. सुखासाठी फार धडपडतोय माणूस. या सुखातून खऱ्या अर्थानं तो सुखावला जातोय बरं का. थोडशा सुख जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे. वा काय म्हणले तुकाराम महाराजांनी, खास विचार करण्यासारखं.